शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी लातूरवरून 2 शेतकरी थेट मंत्रालय गाठतायत। मात्र मंत्रालयात येत असताना ठाण्याच्या दिशेने येत असताना त्यांची तब्येत खराब झाली आणि त्यांना ठाण्यामधील सिव्हिल रुग्णालयात ॲडमिट केले। आता मी सिव्हिल रुग्णालयाच्या बाहेर आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी ते स्वतः लातूरवरून पायी आले। दोघं 9 दिवसाचा पल्ला गाठत लातूरवरून ठाण्यापर्यंत आले आणि त्यांच्या सहकार्याची तब्येत बिघडली। त्यांचे सहकारी त्यांच्याशी बोलणार आहेत। सर, तुम्ही लातूरवरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आले, तुमचा आंदोलनाचा कितवा दिवस आहे, किती दिवस तुम्ही प्रवास करत आले, कसा होता तुमचा प्रवास? प्रवास खूप कठीण होता सर। दिवस रात्र आम्ही चालत आलो, वाटामध्ये ऊन पाऊस वारा, ज्या ठिकाणी आम्हाला आसरा नव्हता अशा ग्रामपंचायतच्या वट्यावर किंवा काही ठिकाणी मंदिरामध्ये झोपत आलो। मात्र सतत चालल्यामुळं जवळपास आम्ही 450 किलोमीटर चालल्यामुळं आणि जसं मुंबईचं वातावरण आम्हाला ते थोडंसं दमट आणि कंटिन्यू पाऊस, त्याच्यामुळं तो सहदेव थकला, त्याच्या पायाला घट्टे आलेले आहेत साहेब। त्याच्या शरीरामध्ये पूर्ण असं ते हे होत होतं, गोळे आल्यासारखं होत होतं। चलतानाच तो मला थकल्यासारखं व्हायचे म्हणायचा, गणू मला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटाले, आपण थांबूत का थोडंसं? मग आम्ही थांबायचं, चहा पाजला की आणखी थोडं निघालं की लगेच म्हणला सकाळी आज गणू आज मला खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटायला लागले। मग मी त्याला म्हटलं की आपण चल आपण दवाखान्यामध्ये बघूयात। दवाखान्यामध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिला की तुमचा शुगर खूप वाढलेला आहे आणि तुम्हाला अशक्तपणासुद्धा खूप आलेला आहे, तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल आणि त्यामुळे आम्ही ॲडमिट झालो। तुमची काय मागणी असणार आहे? सरकार मायबाप सरकार ऐकणार, जनतेचा प्रश्न तुम्ही त्यांच्याकडे प्रश्न मांडणार, तुमची काय मागणी असणार? मायबाप सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे, तुम्ही जसं म्हणला होतात की आम्ही राज्यातील पूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ, आमची सुद्धा तुम्हाला एकच विनंती आहे, राज्यातील पूर्ण तुमच्याकडे आस लावून प्रमाणे आम्ही पेरणीच्या टायमाला पावसाची आस लावून बसतो, तसा पूर्ण राज्यातला शेतकरी मायबाप सरकारकडे आज कर्जमाफी करेल, उद्या कर्जमाफी करेल, म्हणून आम्ही तुमच्याकडे आस लावून बसलेलो आहोत। सरकारला माझी विनंती आहे, मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आपण म्हटल्याप्रमाणे आमचा सातबारा कोरा करावा, राज्यातील पूर्ण शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। पीक विमा सुद्धा मिळत नाही शेतकऱ्यांना, अशी सुद्धा तक्रार आहे सर। पाठीमागं ज्या टायमाला 2 वर्षापूर्वीपासून शेतकरी ऑनलाईन करीत, मात्र शेतकरी शिकलेलाच नाही तर त्याला ऑनलाईन कसं करता येईल? माझं आज नुकसान झालेलं आहे, 72 तासामध्ये तुम्ही ऑनलाईन करा म्हणता, तर मला माझा शेतकरी शिकलेला नाही, कसं ऑनलाईन करायचं? परंतु ही योजना थोडीशी चांगली होती, ती सुद्धा बंद करून या सरकारने दुसरी पीक विमा योजना आणलेली आहे। त्याच्यामध्ये 4 जे टिगर होते, सुरुवातीचा 21 दिवसाचा खंड पडल्यानंतर आम्हाला जी अग्रिम रक्कम 25% मिळायची, ती सुद्धा बंद झालेली आहे। आमच्या मराठवाड्यामध्ये लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यामध्ये 1 महिन्यापासून पाऊस नाही सर। आज जर ती पीक विमा जर पाठीमागची लागू असती तर आज आम्हाला 25% अग्रिम रक्कम मिळाली असते। तर माझी मायबाप सरकारला विनंती आहे, जे आपण तुम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा गेल्या वर्षी जुनी जी पीक विमा लागू केली होती तीच पीक विमा ठेवावी आणि आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अग्रिम 25% रक्कम मंजूर करावी। तुमचे सहकारी आता ICU मध्ये ॲडमिट आहेत, त्यांची तब्येत डॉक्टरांशी काय बोलणं झालं आहे? तुमचा उद्याचा प्रवास कसा असणार आहे, काय असणार आहे? डॉक्टर म्हणत होते की तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, खूप तुम्हाला अशक्तपणा आलेला आहे, BP खूप आपलं शुगर खूप वाढलेलं आहे, जोपर्यंत ते कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून निघता येणार नाही, आम्ही सुट्टी देऊ शकत नाही। जर डॉक्टरांनी म्हटले किंवा कमी झाले तरच आम्ही उद्या मंत्रालयाच्या दिशेने निघूत, नाहीतरही जोपर्यंत डॉक्टर सुट्टी देत नाही तोपर्यंत आम्ही निघणार नाही। तर हे होते शेतकरी जे लातूरवरून मुंबईचे प्रवास करत आहेत, त्यांचे एक सहकारी त्यांना त्रास व्हायला लागला, त्यांना रुग्णालयात ॲडमिट केलेले आहेत। त्यांची एकच मागणी मायबाप शेतकऱ्याकडे, आमचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी ही 2 शेतकरी आलेत आणि त्यांचा एक सहकारी ॲडमिट झाल्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा दुःखाचा डोंगर पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांच्या हातामध्ये हाच तो नांगर घेऊन ते शेतकरी मंत्रालयात दिसून येत आहेत। मात्र मायबाप शेतकरी त्यांची हाक ऐकणार का, त्यांना कर्जमाफी करणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।